पाठ 2. मातृभाषा. एक विद्वान होता. त्याला प्रत्येक भाषेचे ज्ञान होते. त्यामुळे तो प्रत्येक भाषा अशा प्रकारे बोलायचा की जणू ती त्याची मातृभाषाच आहे. यामुळे नेमकी त्याची मातृभाषा कोणती असावी असा प्रश्न अनेकांना पडायचा. एकदा हा विद्वान अकबर राजाच्या दरबारात आला व त्याने राजासमोर सर्वांना एक आव्हान दिले. तो विद्वान म्हणाला, महाराज, जर तुमच्या दरबारातील तुमचे मंत्री व इतर लोकांनी माझी मातृभाषा ओळखली तर मी शांतपणे माझी चूक मान्य करेल. नसता सर्वांनी माझी माफी मागितली पाहिजे. असे बोलून त्याने अकबर राजाला विचारात पाडले. अकबर राजाचे मंत्री या गोष्टीला तयार झाले. प्रत्येकाने विविध भाषेमधून विद्वानाला प्रश्न विचारले. विद्वानाने उत्तर अगदी विचारलेल्या भाषेतूनच दिले. त्यामुळे कोणालाच त्याची मातृभाषा ओळखता आली नाही. विद्वानाने राजाला 7 दिवसाचा वेळ दिला. राजाने ते मान्य केले. अकबर राजाने बिरबलावर ही कामगिरी सोपवली. बिरबलाने विद्वान कुठे राहतो याचा शोध घेतला. विद्वान रात्री झोपला असताना बिरबल त्याच्या घरात गेला व हातात एक बारीक काडी घेऊन बिरबलाने विद्वानाच्या कानात गुदगुल्या केल्या. कानात वळवळ झालेली विद्वानाला जाणवली व तो झोपेत काहीतरी पुटपुटला. नंतर बिरबलाने पुन्हा तसेच केले. आता मात्र विद्वान रागावला व म्हणाला, कोण आहे? माझी झोप अजिबात खराब करायची नाही. नाही तर मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. बिरबल हा प्रकार चोरून ऐकत होता. दिलेल्या मुदतीत म्हणजे 7 दिवसांनी तो विद्वान दरबारात पुन्हा आला. तेव्हा बिरबल म्हणाला, विद्वान महोदय, मी तुमची मातृभाषा कोणती आहे हे आज सर्व मान्यवर आणि दरबारातील लोकांना सांगणार आहे. विद्वानाला आश्चर्य वाटले. बिरबलाने अकबर राजाला विद्वानाची मातृभाषा मराठी असल्याचे सांगितले. हे ऐकून विद्वानाला काहीच बोलायचे सुचले नाही. तो शांतपणे उभा राहिला. राजाने बिरबलाला याविषयी सखोल विचारल्यावर बिरबलाने सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला, महाराज, जेव्हा आपण कोणत्या संकटात किंवा दुःखात असतो, तसेच जर आपण अचानक झोपेतून जागे झालो तर आपण नेहमी आपल्या मातृभाषेतूनच बोलतो. हे ऐकून अकबर राजा व विद्वान या दोघांनाही बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले. बिरबलाच्या हुशारीमुळे राजाने त्याला बक्षीस दिले.